तुम्ही या ऍक्टरला ओळखत असशीला. बऱ्याच बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये किंवा साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये यांनी फार काम केले. बऱ्याच भूमिका यांनी साकारल्या त्या विलनच्या किंवा कॉमेडियन म्हणून. बरेच पिक्चर केले, पण आज रिसेंटली ते कोणत्याही पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्याचं कारण त्यांनी त्यांचं बॉलिवूडचं किंवा साऊथ इंडियन मूव्हीजचं लाईफ नाकारलं आणि आता सध्या त्यांच्या घरी त्यांच्या आईला पॅरलाइज झालेलं आहे. म्हणून तिच्या सेवेत ते त्यांचं आयुष्य आता घालवत आहेत, कारण त्यांच्या घरी दुसरं बघणारं कोण नाही. आपण आता यांना प्रत्येक पिक्चरमध्ये बाबांनो त्यांनी साकारलेली भूमिका जी खलनायकाची होती त्या बघून आपण त्यांना बरेच शिव्या घातल्या, बरीच दुसरं लावली, बऱ्याच गोष्टी बोललो. आपल्या डोक्यात त्यांनी एक त्यांची प्रतिमा साकारली ती विलनची. पण रिअल लाईफ मध्ये त्यांनी त्यांच्या आईची इतकी सेवा केली की जणू काय ह्या युगातला तो स्वतः श्रावण बाळाचा. खरंच विचार पडतोय, ह्यांना आपण रिअल लाईफ मधला विलन म्हणायचं की रिअल लाईफ मधला हिरो म्हणायचं. पण ह्या ऍक्टरनं स्वतःच ऐशोआरामाचं लाईफ बाजूला ढकललं आणि आईची सेवा पत्करली. खरंच तुम्हीच सांगा, रिअल लाईफ मधला हा हिरो आहे की विलन आहे? आणि या व्यक्तीचं नाव आहे प्रदीप काबरा.